आजपर्यंत एकही बेरोजगाराला नोकरी दिली नाही। 2009 साली भाऊसाहेब वागचौरे खासदार झाले, पण मला त्यांचं काही काम दिसलेलं नाही। मीडियाचं सांगतो, जो या देशामध्ये या देशाचा पैसा खाईल त्याच्यावर कारवाई होणार, तो जेलमध्ये जाणार। 115 टीएमसी पाणी वाहून जातोय समुद्राला, ते वळवण्याचं काम खासदार सदाशिव लोखंडे यांनी हाती घेतलं। महाराष्ट्रामध्ये हे गद्दार कधीच निवडून येणार नाही। भाजप तडीपार होणार मध्ये होणार। 5 वर्षामध्ये भाऊसाहेब वागचौरेंनी कोलटवल्या मारल्या। नमस्कार, लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। मी सध्या आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात। मी सध्या शिर्डीमध्ये आहे आणि शिर्डीमध्ये आपण जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की शिर्डी हा राखीव मतदारसंघ असल्याने निवडणूक शांत वाटत असली तरी कार्यकर्ते मात्र खूप उत्साही दिसत आहेत, कारण की निवडणूक फार महत्त्वाची आहे। शिर्डी, देशात चर्चा होते ज्या शिर्डीची, तिथे खासदार कोण होणार याची चर्चा इथे होत आहे। लोकमत कुणाला, यावर आपण चर्चा करणार आहोत। आपल्यासोबत मला वाटतं सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत, कोणीच इथे राहिलेलं नाही आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत। सुरुवात मी माफ करा पण शेतकऱ्यांपासून करतो, मग तुम्ही त्यांना उत्तर द्या। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। शिर्डीची निवडणूक होते, देशाची निवडणूक होते, तुम्हाला काय परत मोदी हवेत की काय तुमची वेगळी मत आहे? या देशामध्ये या शिर्डीचा खासदार असा पाहिजे का जेणेकरून का इकडून उडी मार तिकडून उडी मार, ही उडी ती उडी, अशी उडी नकोय। या शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला हमी भाव दिला पाहिजे। आणि जो बेरोजगार आहे त्या बेरोजगाराला सरकार म्हणतं, मोदी सरकार म्हणतं का आम्ही 100% नोकऱ्या देऊ, 17 लाख नोकऱ्या देऊ, हजारो लाख नोकऱ्या देऊ। आजपर्यंत एकही बेरोजगाराला नोकरी दिली नाही। राहिला प्रश्न असा महागाईचा, त्यांनी कोलगेटला बिस्किटला टॅक्स लावला, कोलगेटला टॅक्स लावला, पावाला टॅक्स लावला, ब्रेडला टॅक्स लावला, सगळ्या गोष्टीला सरकारने टॅक्स लावला। मग आज शेतकऱ्यानं जगायचं कसं? आज शेतकऱ्याला जगायचा प्रश्न इतका शेतकरी हवालदिल झालेला आहे का त्यांनी आज हमी भाव नाही। आज जर कांदे लावले तर उन्हामुळं किंवा पावसामुळं अनेक गोष्टीमुळं मोदी साहेब या गोष्टीवर बोलत नाही। आज राहिली विषय असा, आमचा मराठा समाज आहे, मराठा समाजाच्या आरक्षणावर मोदी सरकार बोलत नाही किंवा मोदी साहेब महाराष्ट्रात येतात, देशात येतात, परंतु याच्यावर बोलत नाही। राहिला विषय, सगळेजण म्हणतात संविधान बचाव, भाजप म्हणतं संविधान बचाव, काँग्रेस म्हणतं संविधान बचाव, शिवसेना म्हणती भाजप संविधान बचाव, पण आज 48 महाराष्ट्रामध्ये जागा आहे, एकही बुद्धिस्ट उमेदवार दिला नाही। म्हणून मी या सरकारचा आणि यांना जर संविधान टिकवायचं असेल, या देशामध्ये जर संविधान टिकवायचं असेल तर या सरकारने, मोदी सरकारने असेल, शिवसेनेनं असेल किंवा काँग्रेसनं असेल, यांनी बुद्धिस्टांना जागा दिली असती। यांनी उत्कर्षताई असेल, राजेंद्र वाघमारे असतील, यांनी काँग्रेसमध्ये काम करत असताना 5 वर्ष काम केलं उत्कर्षताईंनी पण, आणि राजेंद्र वाघमारेने पण काम केलं। स्थानिक खासदाराविषयी तुमचं मत काय? इथले जे असं आहे, 2009 साली भाऊसाहेब वागचौरे खासदार झाले, पण मला त्यांचं काही काम दिसलेलं नाही। त्यांनी इकडून इकडं कोलाट उड्या घेतल्या। त्याच्यानंतर सदाशिव लोखंडे साहेब आहे, ते बी काही त्यांचे काम दिसणार, पण ज्या शिवसेनेची फूट झाली तिथून पुढे ते कामाला सक्रिय झाले, थोडेफार गावात फिरायला लागले। नाही तर म्हणावं असं काम त्यांचं अजिबात नाही आहे, कोणाचं दोघांचं बी। आम्ही मतदार म्हणून सांगतो का आम्ही भाऊसाहेब वागचौरेचं काम पाहिलं, सदाशिव लोखंडेचं काम पाहिलं, पण आता नवीन उमेदवार निवडून दिला पाहिजे का? उत्कर्षाताई जी एक शिकलेली महिला आहे आणि राज्य महिला आयोगाची ती सदस्य होती, त्याच्यामुळे त्या माध्यमातून त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न। पण लोकांचं मत असं आहे की दोन्ही उमेदवार चांगले नाहीत, पण कुठल्या तरी दगडाला शेंदूर फासायचे, तिसऱ्या उमेदवाराची चर्चा होत नाहीये। अगं हा असं आहे, आता हा जो आपला मतदारसंघ जो आहे हा साखर सम्राटाचा मतदारसंघ आहे। ऐका एक मिनिट, हा मतदारसंघ साखर सम्राटाचा मतदारसंघ असल्यामुळे जिकडं माल तिकडं लोक मतदार, आपल्या देशातला मतदार राजा हुशार नाहीये। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, स्वाभिमान तुम्ही पडले तरी चालेल, पण तुम्ही स्वाभिमान विकू नका। पण आता होतं काय माहितीये का, मतदार राजा आपला विकला जातो। हे लोक 200-500च्या नोटा, थांबा 2 मिनिटं, पक्ष विक्षा काय, पक्ष गेला खड्ड्यात, पक्ष काय नाही आम्हाला, त्या पक्ष गेला खड्ड्यात तो पक्ष। पण मतदार हुशार नसल्यामुळे हे लोक 200-500ची नोट दाखवतात आणि 500-200 नोट दाखवली का हे आपलं मत विकत घेऊन टाकतात। अक्षरशः मतदार राजांच्या बाबतीत मी स्वतः ग्रामपंचायत निवडून लढवली, खूप वाईट अनुभव आले आम्हाला। म्हणून मतदार राजांना मी आवाहन करतो का ह्या लोकांना, ह्या नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या आईबापावर विश्वास ठेवा। आणि जो एकनिष्ठ नेता, एकनिष्ठ कोणीच राहिले नाही, सगळ्याला खुर्ची पाहिजे, सत्ता पाहिजे। मोदी सरकारने एकदम गॅरंटी सांगतो महागाई वाढवली, हे नाकारू शकत नाही। अन्नधान्याला सुद्धा त्यांनी जीएसटी लावला, जीएसटीच्या मध्ये अन्न भरमसाठ लुटमार केली। आता आपण एक मिनिट, आणि जे लोक
भाजपमध्ये गेले किंवा इतर देशामध्ये इतर पक्षामध्ये गेले ते सगळे ईडीला घाबरून गेलेले, हे सगळे ईडी म्हणजे त्यांचं हत्यार बनलेले. एकदा तुम्हाला सांगतो, भाजपची सत्ता जर केंद्रामध्ये जर पडली तर हे सगळे काँग्रेसचे लोक परत इकडे येणार आहे. शेतकऱ्यांचं वेगळं मत आहे. आपण आता थेट सत्ताधाऱ्यांकडे जाऊया. सत्ताधारी भाजपचे नेते आपल्या सोबत आहेत. ती माहिती झाली. तुमच्यावर ईडी वर बोललं जातं, महागाईवर बोललं जातं, तुमचं मत काय आहे? सर्वात प्रथम ईडीचं सांगतो, जो या देशामध्ये या देशाचा पैसा खाईल त्याच्यावर कारवाई होणार, तो जेलमध्ये जाणार. दुसरा मुद्दा राहिला शेतकऱ्यांचा विषय. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी नमो किसान योजना आलेली आहे, नमो सन्मान योजना या ठिकाणी आलेली आहे. आणि हा महाराष्ट्र असा आहे की यासाठी शेतकऱ्यांना 5 रुपयाचं अनुदान देणारं हे सगळ्यात पहिलं राज्य आहे. तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आजच कांद्यावरची निर्यात उठवलेली आहे. शेतकऱ्यांचं हे सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी विमा योजना आणणार हे सरकार आहे. शेतकऱ्यांचं काळजी करणार हे सरकार आहे. आणि राहिला विषय या ठिकाणी या देशाचा सन्मान पूर्ण विश्वामध्ये जर कोणी वाढवणार असेल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. हे संपूर्ण विश्वाने या ठिकाणी मानले गेले. म्हणून आम्ही या ठिकाणी खासदार लोखंडेंच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांचा निधी आला. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी 600 कोटी रुपये आले, निळवंडेचं पाणी आलं. तरुणांच्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी 2 MIDC या ठिकाणी आणलेले आहेत. अशा पद्धतीचा हा विकास सुरू आहे. विरोधकांना विकास दिसत नाही, फक्त काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. नरेंद्र मोदींना संपूर्ण विश्वाने स्वीकारलं, परंतु विरोधक स्वीकारत नाही. म्हणून आम्ही यावेळेस ठरवलेलं आहे, आपकी बार 400 बार. आपल्यासोबत विद्यमान खासदार ज्या पक्षाचे आहेत त्यांनाही आपण बोलूयात की तुमच्या खासदाराचं इथलं काम, त्यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा आहे. पण ते म्हणतात की खूप कामं केली पण मी वाजवू शकलो नाही ती कामं. तुमचं काय मत आहे? खरी आहे परिस्थिती. आमच्या खासदारांनी 2014 पासून 2024 पर्यंत 600 कोटी रुपयाची कामे केली. निळवंडे प्रकल्प जो 53 वर्षे रखडला होता, या ठिकाणी एकही माणूस असा नाही का ज्याच्या जन्मा अगोदर सुरू झालेला प्रकल्प तो सुरू झाला होता. तो लोखंडे साहेबांमुळे, या महायुतीमुळे पूर्ण झाले. नरेंद्र मोदी साहेबांनी या पाटामध्ये पाणी सोडलं, कालव्यांमध्ये पाणी सोडलं. दुसरी गोष्ट, या लोकांना आरडाओरडा करणं, हे लोकांना ही गोष्ट अशी वाटते की ग्रामपंचायतीची निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय मुद्दे चालतात. या परिसरामध्ये नाशिकचं पाणी गेलं, अहमदनगर जिल्ह्याचं पाणी गेलं, हे पाणी आणण्याचं काम लोखंडे साहेबांनी केलं. म्हणून त्यांना लोक पाणीदार खासदार मानतात. घाटमाथ्यावर जे 115 TMC पाणी, 1 मिनटं तुम्ही बोला ना, 115 TMC पाणी वाहून जातं आहे समुद्राला, ते वळवण्याचं काम खासदार सदाशिव लोखंडे यांनी हाती घेतले. शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो पाण्याचा. आता यांनी वावरं ऐकले, त्याच्यामुळे यांना काही शेती नाही, त्याच्यामुळे यांना काही कळत नाही. म्हणून आम्ही 115 TMC पाणी आम्हाला वळवायचं आहे. नरेंद्र मोदी साहेबांना या देशाचं पंतप्रधान करायचं आहे. आणि म्हणून आम्हाला खासदार सदाशिव लोखंडे पाहिजे. आणि त्यांनी प्रचंड काम या मतदारसंघात केलं. पण काही थापाडे लोक असतात, त्यांना वाजवण्यावर जास्त भर असतो. हे जे माजी खासदार आहेत, 4-7-8 पक्ष फिरून आले, त्यांना असं वाटतं की मी काहीतरी फार मोठं कार्य केलं. त्यांचा 1,35,00,000 रुपयाचा निधी खासदार सदाशिव लोखंडे यांना मिळाला. काही काम केलं नाही, परंतु थापाडे फक्त बोंबारी झिडणं एवढंच त्यांचं काम आहे. लोखंडे साहेबांनी कोणत्याही कामाच्या उद्घाटनावर, वाजवण्यावर भर दिला नाही. अतिशय साधा बोळा असा सदाशिव आहे. म्हणून या निवडणूक सुद्धा 1 लाखाच्या फरकाने खासदार सदाशिव लोखंडे निवडले. माजी खासदाराचे काही नेते आपल्या सोबत आहेत, ते आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे माणसं आपल्या सोबत आहेत. तुमचा माणूस भाजपात गेला, पुन्हा शिवसेनेत आला तिकीट मिळवण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं की जनता आता त्यांना मत देईल का? हे सांगतात, हे गद्दार सांगतात 15 दिवसात खासदार केला तर तो आम्ही केला 100% बरोबर आहे. पण यांनी मातुश्री सोडली आणि हे गद्दार झाले आणि सातत्याने निवडण्याचं राजकारण करते. भाऊसाहेब वागचौरेंनी 17 पैकी 14 योजना हे भाऊसाहेब वागचौरेंनी आलेले आहे आणि यांना सटकावलं म्हणून या कोर्टाने मंजूर करून आले. भाऊसाहेब वागचौरे जर स्टँड पाशी जर सोडले तर त्यांना सांगा समाधी मंदिरापाशी कसं यायचं सांगते नाही. आणि भारतीय जनता पार्टीवाले सांगतात, हे भारतीय जनता पार्टीवाले सांगतात महाराष्ट्रामध्ये 400 पार करी, पण हे तडीपार झाल्याशिवाय राहणार नाही. यांच्या काळामध्ये आज 17 रुपये लिटर दूध आहे, पाण्याची बाटली 20 रुपये आहे. आणि हे सांगतात पक्ष फोडण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. हे सांगतात हे झालं ते झालं. हे गद्दार महाराष्ट्रामध्ये, हे गद्दार कधीच निवडून येणार नाही.
हे भारतीय जनता पार्टीचे लोक फक्त रामाच्या नावावर मत मागू राहिलेत. या देशामध्ये दोन फाळण्या करायच्या का यांना? भविष्यात या देशामध्ये दोन फाळण्या करायच्या का? या देशात जर हिंदूचे इतर लोकांनी जायचं कुठं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये ते लोक जरी नसले, एक मिनिट, भाजप तरी पार होणार मध्ये होणार. आपल्यासोबत वंचितचे सुद्धा काही कार्यकर्ते आहेत. इथे उत्कर्ष रूपवते यांना काँग्रेसकडून तिकीट हवं होतं, पण ते काँग्रेसने तिकीट दिलं नाही. अखेर त्या वंचितकडे गेल्या आणि वंचितचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. 2 मिनिटं. आपल्यासोबत तिसरा पर्याय सुद्धा इथे आहे. तुमचं काय मत आहे? वंचितला यावेळी यश मिळेल का इथे? मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या निवडून येणार आहेत, पण यांच्याकडे विकासाचा मुद्दा राहिला नाही. कोण तूप आहे, कोण सॅनिटरी नॅपकिन आहे हे मला माहीत नाही, पण नक्कीच याच्यात एक शोकांतिका आहे. आज निळवंड्याचं हे सर्वजण गावगाव करतात. 53 वर्ष यांनी त्या निळवंड्यासाठी लावले. 17 वर्षात इंग्रजांनी धरण बांधलं होतं आणि 53 वर्ष हे काय करत होते? आज 2-3 परमिशन आणल्या तर यांनी काही उपकार केला नाही. शासनाचा निधी शासनाला लावला, लोकांसाठी लावला. आज आपला जिल्ह्यातील तालुक्यातील प्रश्न बघा, शेतकरी विस्थापित झालाय. आज पेरू सारख्यासाठी राहतं प्रसिद्ध होतं, आज आपला पाट पाण्यासाठी बघा. अहो, भाषण करून यांनी काय केलं? आम्ही लोकांना न्याय दिला, आम्ही लोकांना जाती व्यवस्था. 6 महिन्यापूर्वी जिल्ह्याची जी परिस्थिती खराब होती, सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय देण्याची भूमिका घेतली. आज